वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमो नमः। दीनानाथ गुरु महाराज की जय, हरिनाथ महाराज की जय। अथ परमात्मने नमः। चतुस्त्रिशोऽध्यायः। तू माझ्या श्री दीनानाथाची भगिनी म्हणून आले तुझ पासी घेऊनी। आता तुआ क्रेशी जागोनी आशीर्वाद मिळवावा। ओम दीनानाथ गुरु माऊले। ओम श्री गणेशाय नमः। ओम श्री सरस्वती नमः। ओम श्रीमद सद्गुरु दीनानाथ गुरवे नमः। श्रोते हो प्रेमीजन, श्री माईने सकल वारा सारी करुण निज सेवका दीक्षा देऊन वचन मुक्त झाल्या सोयी। सेवक भगिनी गंगाबाईचे न पत्र आले विनवणीचे। 16 सोमवार उद्यापनाचे कार्यासे इंदू वासरी। उद्यापनासी पाहिजे आले न ऐशे पत्र वाचेने। माई म्हणे आपले जाणे ठरले न मुखेड ग्रामी उद्यापन। सेवक म्हणे नाता आज्ञे विण कैसे ठरविले मुखेडासी गमन। माई म्हणे गाणगापुराहून येते समयी ठरल्यासे। ब्राह्म मुहूर्ती दुसरे दिनीन प्रेमे सकल ग्राम दैवतास नमोनी। माई निघाल्या वृषभ शक्तीबाई सुनीन मुखेड ग्रामा जावय। मार्गी सुरेगाव गंगे काठीन ते स्नानात उतरले वाळवंटी। स्नान करिता संतोषे गोष्टी सेवका लागी बोलत असे। म्हणे आज गंगा स्नान करिता परमानंद वाटे चित्ता। सेवक म्हणे आजवरी बहुतन चातुर्मास केले गंगादिरी। परी आज तुम्हासी विशेषण गंगा स्नानाचा संतोष। देखोनी शंकित मानस झाले से श्री गुरुराय। माईने गौप्य राखून म्हणे हे शेवटचे गंगा स्नान। प्रत्यक्ष गंगा ओघी स्नान घडले म्हणून आनंद। तू स्कंदी गंगा आणून द्यासी घालीसी स्नान। म्हणून प्रत्यक्ष स्नानाचे समाधान वाटले से बालक। आईसे सेवकाचे समाधान करून मुखेडासी गेले शक्तीबाई सोड। श्री माईस देखून भगिनीचे म्हणून परमानंदे सुखावले। चरणी मस्तक ठेवून गंगाबाईने केले नमन। म्हणे तुमचे झाले आगमन तेने परमानंद झाला। गंगाबाईने करिता नमन हस्तद्वय भगिनीचे मुख धरून। म्हणे तू नवे सेवकाची बहीण आजपासून निश्चय। तू माझ्या श्री दीनानाथाची भगिनी म्हणून आले तुझ पासी घेऊन। आता तू क्रेशी जागून आशीर्वाद मिळवावा। मनविता दीनानाथांची बहीण संतोषले गंगाबाईचे मन। परी या बोलाची गौप्य खुणन काय जाणे विचारे। आपल्या घरी आहे तोवरी सेवा करावी प्रेम भरी। शकी भिक्षा देऊन गाणगापूर्ण पोचवावे आनंदे। यासीच म्हणे जागणे क्रियेशी नाही सार्थ भासला मानसी। परी गुणार्थ गंगाबाईशी नाही उमगला ते समयी। माई म्हणे 6 महिना मुक्काम असे तुझी या सदन। सेवक म्हणे 3 वारे कमाईना मुक्काम होईल बोलले के तुम्ही। माई म्हणे 6 महिना सत्य न तथापि 2.25 महिने नोय असत्य। परे तू कासिया चिकित्सा वर्धन वाढवेशी सांगव। मौन विल्या वाचन काय होशील लहान बापाचा। व्यर्थ चर्चा करीतो भोसडी जाण मध्ये मध्ये बोलुनिया। श्री माईचे कडक भाषण ऐकून सेवके धरियेले मौन। माई पुसे भगिनी लागून तुझी प्रकृती अशक्त का। थंडी येते 4थ्या दिवशी तेने अशक्त म्हणाले मसी।
ऐसे भगिनी वचन ऐकोणे माईशीन आले कळवळ अंतरी. माई म्हणे तू नाथांची बहीण तुझा भोग घेईन वाटून. तुझ भोग मुक्त करुण जाऊ गाणगापुराशी. जे व्यथा होत भगिनीशीन तेचे माईच्या शरीराशी. तेने भगिनी संगे माईशीन अशक्तपण आले हो. बाळा भाऊ कुलकर्णी धामोरी करण त्यांची पत्नी भाविक फार. सरळ सात्विक अंतरण मैनाबाई माऊलीचे. ज्येष्ठ सुत पंडितन दत्त जयंती निमित्त. मैनाबाई सवे दर्शना येतन विठा माई माऊलीची. मैनाबाई विनंती करीन आपले पाय लागावे आमचे घरी. माई म्हणे 6 महिना मुदत पुरीन झाल्या विन हलताळे. सेवक म्हणे प्रेमियन सुखवावे राखोनी म्हणून. ऐसे तुम्ही मज लागून वारंवार सांगता की. माई म्हणे समज नसताना भोसडीच्या उगाची बोलसी वृथा. व्यर्थ चावटी कास्या करतन करशी चौकस भावणे. श्री माई खवळल्या देखून सेवके धरियेले मौन. माई म्हणे मैनाबाई लागून कष्ट न व्हावे अंतरी. शनिवारी पाठवी पंडितास तया सांगणे येण्याचा दिवस. ऐसे सांगोनी मैनाबाई सन प्रेम भावे बोळविले. शनिवारी येता पंडितन माई म्हणे पुढील शनिवारी सांगेन निश्चित. पुनरपी येता पुढील शनिवारी म्हणत नाहीशी टाळा टाळी चालली. पंडितासी तिसरे शनिवारी म्हणे सकाळी 8 वाजता बुधवारी. हा देह करोनी तयारीन सिद्ध राहील यावे तू. भगिनी संगे प्रारब्ध भोग भोगितण तेने अशक्तता आली बहुत. घेतल्या विन सेवकाची मदत उभे राहू न शकेची. सोमवार उद्यापन झाले परी गंगाबाईचे कार्य राहिले. भगिनीस भोग मुक्त पाहिजे केली तथार्थ उपाय योजना. एके दिनी आज्ञा पिले सेवकाशी नदीचे पाणी आणावे स्नानाशी. मौनत्वे स्नान घालावे देहाशीन शीतल जले करुणीय. सेवक मौनत्वे पाणी आणून पराती मध्ये घातले स्नान. ते स्नानोदक मारुतीच्या चरणी घालून श्री गुरु आज्ञा पाळली. सेवक पुसे माईशी ही कृती का करविली ऐसी. माई म्हणे आजवरी कोणाशी गौप्य नाही सांगितले. भगिनीस पिशाच्य बाधा झाली तेने ऐसी व्यथा वाढली. ती सोय भोगोनी सारेने पिशाच्य बाधा हटवावय. भगिनीस गाणगापुरी नेऊन करावे पिशाच मोचन. परित्यासी अवकाश नुरला म्हणून येथे जो उपाय योजिला. मारुतीच्या चरणापाशीन मुक्ती दिदली पिशाच्यासी. उपाययोजना करून आईशीन गंगाबाई सुखविली. परी माईचे वृद्धपणन त्यात आले अशक्तपण. तेने सेवकाशी चिंता दारुण तळमळे नित्यांतरी. इसवी सन 1941 सालीन महायुद्धाची धांदल उडाली. सर्वत्र बातमी पसरली अग्निरथ बंद होईल की. निशी माझी एकांत समयासीन सेवक विचार करी मानसी. गाणगापुरी श्री गुरु माईशीन कैचे न्यावे ए वर्षी. बंदी झाल्या अग्निरथाशीन कैचे न्यावे श्री गुरुशी. जाणे बहुत दुर्देशीन अशक्त शरीर श्री गुरुचे. वारी चुकल्या विठा माईन जगी जीवन ठेवणार नाही. निज देहाची पर्वा नाही श्री गुरु आज्ञा पालना पुढे. गुरु कार्यासी विक्षेप होऊन कष्टी झाल्या माऊलीचे मन. आपण सेवका सोडण काय उपयोग आपुला. एक वटोनी काया वाचा मन लावावे श्री गुरु कार्या कारण. ना तरी व्यर्थ हे जीवन कास्या सेवक बनवावे. श्री गुरु कार्यपूर्ती लागुण न करीन देहाचे राड. ऐसा चित्ती निश्चय करुण अंतरी उपाय शोधित असे. मने न्यावे पाठीशी बैसून तरी सवे पाहिजे उपहार्थ सामान. शक्ती नसे आपणा लागून सामाना सह न्यावय. मन चिंती ढकल गाडीत बैसून नेऊ श्री सद्गुरु लागून. खानपानार्थ अल्प सामान नेणे सुलभ होईल पै. पुनरपी चिंती मानसी तृषा लागल्या श्री गुरुदेवासी.
ढकल गाडी सोडून अंतराशीन जाणे भाग पडेल की आपण जाता दुरण मार्गी आल्या गुरुढोर ढकल गाडी शिंगावरण घेतल्या काय करावे ऐसे नाना परी तर्क वितर्कण चिंताया मन हाळेसे गर्क निशी माझी नेत्राशी संपर्क नाही झाला निद्रेत सकल तर्क वितर्क सांगो जाताना तुम्हासी वाटेल भारुड कथ म्हणून अल्प स्वल्प कथिले आतन भावार्थ ओळखा अंतरी प्रांतकाली माई सरमुण सनिध वैसे विचार मग्न माई म्हणे मुख कोमेजून काय कारणे गेले असे सेवक म्हणे निशी माझारी निद्रा नसेची क्षणवरी चित्ताशी चिंता लागली भारण केवी जावे यात्रेशी अग्निरथ बंद होणार म्हणतीन तुमची तो अति अशक्त प्रकृती वारिस जाणे दुर्देशा प्रतीन कैचे होईल महाराज या चिंतेने व्यापिले म्हण तेने रात्रभर झाले जागरण नेत्रा नयेचे नेत्रा लागून वारी कैची होईल माई म्हणे महाराजांची वारीन त्यांचे ते करून कैसे परी या देहासी काय घेणे तरीन गाणगापूर वारीशी प्रतिवर्षी सेवके पुस्तण कैसे होईल वारीस लाणे आता माई म्हणत असे नगरे चिंता श्री गुरुदेव नेतील वारीशी परी ये वेळीचे निष्ठुर भाषण ऐकोनी सेवकाचे चकित म्हणे कास्या मागाव्या आपण भिक्षा गाणगापूर वारीची जनापासून भिक्षा घेऊन नाही झाले गाणगापुरी गमन तरी आपणाशी दुषतील जन म्हणून भिक्षा मागोजगी ऐकोनी सेवकाचे भाषण बदलले माईचे वचन म्हणे आपले वारीसी गमन होईल सत्य सत्यची जरूर मागावी भिक्षण गुरुवचनाची करी उपेक्षा या देहाची हरपली तितिक्षा तेने सहज म्हणतले ऐकोनी माईचे वचन झाले सेवकाचे समाधान परे पुढील अध्यायीचे वर्णन ऐकल्या गौप्य कळेल की इति श्री गुरु प्रेमामृत श्रीमद सद्गुरु दिनाना सम्मत सेवक चिंता निरसन नाम चतुश्रीशोऽध्याय गोडा श्रीमद सद्गुरु दिनानाधारपन्नमस्तु हरिनाधारपन्नमस्तु।